भारताला ज्यांनी संविधान दिलं असे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी या ठिकाणी वंदना अर्पित करतो। मंचावर उपस्थित राज्याचे सामाजिक न्याय मंत्री सन्माननीय राजकुमार बडोलेजी, जिल्ह्याचे पालकमंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळेजी, सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री श्री दिलीप कांबळेजी, नगरीचे महापौर श्री प्रवीण दटकेजी, मंचावर उपस्थित सन्माननीय आमदार कृष्णाजी खोपडे, सुधाकरराव देशमुख, अनिलजी सोले, नागोजी गाणार, डॉक्टर मिलिंदजी माने, त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निशाताई सावरकर, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू श्री काणेजी, कुलसचिव पूरणजी मेश्राम, या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित श्री सिद्धार्थ जाधव, भरत गणेशपुरे, श्रीमती प्राजक्ता माळी, रमेशजी शिंगारे, सुलेखाताई कुंभारे, या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व या ठिकाणी माझ्या विद्यार्थी भगिनी आणि बंधूंनो, आज या संविधान दिनाच्या आपल्या सर्वांना मी खूप मनपूर्वक शुभेच्छा देतो। आपल्या देशाचं संविधान जे जगातलं सगळ्यात उत्तम संविधान आहे, ज्यांनी देशातल्या प्रत्येक नागरिकाला अधिकार दिले आहेत, हक्क दिले आहेत, जिण्याचा एक मार्ग दिलेला आहे, अशा प्रकारचे संविधान आजच्याच दिवशी 1949 या साली आपल्या देशानं आणि आपण सगळ्या भारताच्या नागरिकांनी स्वीकारलं आणि आपण आज या संविधान दिनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा त्याची आठवण करून घेतो आणि त्याच्या प्रस्तावनेमध्ये जे आपल्याला हक्क मिळालेले आहेत आणि आपण सगळ्यांनी मिळून आपल्या सर्व नागरिकांना जे हक्क दिले आहेत त्या हक्कांच्या संदर्भात पुनरुजळणी ही आपण निश्चितपणे करत असतो। बंधू भगिनींनो, आपल्याला आज माहिती आहे की आपला देश प्रगतीकडे चाललाय आणि ह्या प्रगतीकडे जात असताना या प्रगतीमध्ये सगळ्यात मोठं साधन या प्रगतीचं जर काही असेल तर ते भारताचं संविधान आहे की ज्या संविधानावर विश्वास ठेवून ज्यावेळी संविधानाच्या अनुरूप आपण प्रत्येक माणसाला अधिकार देऊ त्याच वेळी आपला देश हा जगातला सगळ्यात प्रगत देश होऊ शकेल। आणि मला विश्वास आहे की माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या देशाने जे मार्गक्रमण सुरू केलं आहे त्या मार्गक्रमणामध्ये हा देश निश्चितपणे याच संविधानाचा उपयोग करून जगावर अधिराज्य करेल, जगाला मार्गदर्शन करेल आणि प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये एक सकारात्मक परिवर्तन करेल। आज मी सामाजिक न्याय विभागाचं अभिनंदन करतो की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीचं औचित्य साधून या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी कार्यक्रम घेतले, पण त्याहीपेक्षा मला आनंद आहे की आज एवढ्या मोठ्या प्रमाणात 1.25 लाख मुलं आणि मुली आमचे विद्यार्थी या ठिकाणी हजर झाले। आपण स्वतः करता एकदा जोरात टाळ्या वाजवा। आज भारताच्या संविधानाला खऱ्या अर्थानं जे लोक समृद्ध करणार आहे अशी माझी पिढी या ठिकाणी उपस्थित आहे आणि मला विश्वास आहे की आपण सगळे लोक या संविधानाच्या शपथेचं पालन कराल आणि आपल्या देशाला परमोच्च शिखरावर नेण्याचा प्रयत्न कराल। मी आपल्याला शासनाच्या वतीने आश्वस्त करतो की शासन संविधान अनुरूप अशा प्रकारचं कार्य करेल आणि त्या माध्यमातून निश्चितपणे आपल्या महाराष्ट्राला एक उत्तम राज्य बनवण्याचा प्रयत्न आम्ही सगळे लोक मिळून करू। एवढंच आजच्या प्रसंगी बोलतो। पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। या संविधान दिनाच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि संपूर्ण संविधान सभेला शतशत नमन करतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।